Dear student, today we will see corollary of cyclic quadratic theorem. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्या ठिकाणी चक्री चौकोन जे आहे तर त्या चक्री चौकोनाच्या प्रमेयाचं उपप्रमेय जे आहे तर ते उपप्रमेय त्या ठिकाणी पाहतो. या ठिकाणी थेरम आपल्याला दिलेला आहे. अँड एक्सटेरियर अँगल ऑफ ए क्वाड्रिलॅटरल. या ठिकाणी चक्रीय चौकोनाचा सम्मुख कोन. या ठिकाणी चक्रीय चौकोन जे आहे तर त्या चक्रीय चौकोनाचा काय सांगितलेलं आपल्याला एक्सटेरियर अँगल म्हणजे चक्रीय चौकोन जे आहे तर त्या चक्रीय चौकोनाचा एक्सटेरियर अँगल म्हणजे बाह्य कोन कसा असतो का. अँड एक्सटेरियर अँगल ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल इज कॉन्ग्रंट. कशाशी कॉन्ग्रंट असतो. टू द अँगल अपोजिट टू इट्स ऍडजेसंट इंटेरियर अँगल. ही चक्रीय चौकोनाचा बाह्य कोन कसा असतो. त्याच्याशी संलग्न कोनाच्या सम्मुख कोनाशी कसा असतो एकरूप त्या ठिकाणी असतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा जो काय अँगल जो आहे तर तो हा अँगल काय आहे तर याच्याशी कसा दाखवायचं तर त्या ठिकाणी एकरूप त्या ठिकाणी दाखवायचं. येते ही चक्रीय चौकोनाचा बाह्य कोन त्याच्या संलग्न कोनाच्या सम्मुख कोनाशी एकरूप असतो. हा चक्रीय चौकोनाचा बाह्य कोन आणि चक्रीय चौकोनाचा बाह्य कोन त्याच्याशी संलग्न कोन कोणता हा असणार आहे. आणि या संलग्न कोनाशी सम्मुख याच्याशी सम्मुख कोणता आहे हा असणार आहे. आणि म्हणून हा कोन आणि हा कोन काय दाखवायचा आपल्याला त्या ठिकाणी एकरूप त्या ठिकाणी दाखवायचं. आता याच्यासाठी आपल्याला प्रश्न जो आहे तर त्या प्रश्नामध्ये गिव्हन मध्ये काय काय दिलेले पहा. आता गिव्हन मध्ये आपल्याला काय दिले त्याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचारता येईल. पहा या ठिकाणी की क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज ए सायकलिक. हा कसा आहे चक्री. त्याच्यानंतर त्याचा कोणता त्या ठिकाणी एक्सटेरियर अँगल त्या ठिकाणी आहे तर आपल्याला सांगता येईल की अँगल डी सी ई इज अन एक्सटेरियर अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी. आता गिव्हन मध्ये काय काय लिहिता येईल आपल्याला की क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज कसा दिलेला आपल्याला तर त्या ठिकाणी सायकलिक दिलेला आहे चक्रीय आहे. बरोबर. पुढे अँगल डी सी ई इज अन एक्सटेरियर अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी. पुन्हा एकदा पहा की चौकोन एबीसीडी जो आहे तर तो चौकोन एबीसीडी आपल्याला त्या ठिकाणी चक्रीय दिला. त्याच्यानंतर कोन डी सी ई हा जो काही चौकोन जो आहे तर त्या चौकोनाचा बाह्य कोन त्या ठिकाणी. बरोबर. मग आता सिद्ध करायला काय सांगितले पहा. काय सिद्ध करायला सांगितलंय अँड एक्सटेरियर अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल. मग आता एक्सटेरियर अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल कोणता आहे तर डीसीई. या ठिकाणी अँगल डीसीई कॉन्ग्रंट अँगल कशाशी कॉन्ग्रंट दाखवायचंय टू द अपोजिट टू इट्स ऍडजेसंट इंटेरियर अँगल. म्हणजे हा जो काही कोन जो आहे तर तो कोन काय करायचा आपल्याला याच्याशी संलग्न असणारा जो काही सम्मुख कोन जो आहे तर त्या सम्मुख कोनाशी एकरूप असतो. म्हणजे या कोनाशी दाखवायचं. म्हणजे हा कोन कोणता आपल्याला म्हणता येईल बी ए डी. काय म्हणता येईल अँगल बी ए डी. बरोबर. आता याच्यामध्ये पहा ही सर्वसाधारणपणे आपल्याला प्रूफ लिहायचं. मग आता प्रूफ लिहित असताना पहा काय विचार करायचा आहे की अँगल डीसीई हा कोन आणि अँगल बी सी डी म्हणजे पहा या ठिकाणी हा एक कोन आणि हा एक कोन. या दोन्ही कोणांचा जर आपण त्या ठिकाणी विचार जर केला तर ही काय दिसतात आपल्याला लिनियर पेअर ऑफ अँगल आहे. आणि लिनियर पेअर ऑफ अँगलचे असणारे काही मेजर जे आहे तर ते मेजर किती असतं 180 अंश असतं. रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश त्या ठिकाणी. आणि म्हणून त्या ठिकाणी काय म्हणतात आपल्याला त्या ठिकाणी म्हणतो
अँगल BCE, अँगल BCE आणि दुसरा कोणता आहे आपला BCD, अँगल BCD. या दोघांच्या मापांची बेरीज किती असणार आहे 180 अंश असणार. काय 180 अंश असणार आहे तर आपल्याला माहिती हे काय आहे लिनियर पेअर ऑफ अँगल. आणि लिनियर पेअर ऑफ अँगलची असणारी काही मेजर जे आहे तर ते मेजर किती असणार आहे 180 अंश त्या ठिकाणी असणार आहे. याला इक्वेशन नंबर 1 त्या ठिकाणी की रेषी जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज किती दाखवली आपण 180 बरोबर. पुढे आता दिलेला जो काही चौकोन जो आहे की क्वाड्रिलॅटरल ABCD कसा दिलेला आपल्याला तर त्या ठिकाणी सायकलिक दिलेले चक्री दिलेले. मग आता थेरम ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल चक्रीय चौकोनाच्या प्रमेयानुसार काय असतंय की चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन एकमेकांचे कसे असतात पूरक कोन त्या ठिकाणी असतात. आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी पुढे म्हणता येईल पहा की सिन्स quadrilateral ABCD is a cyclic quadrilateral. दिलेला चौकोन कसा आहे चक्रीय चौकोन आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला पहा बाय द थिअरम ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल चक्रीय चौकोनाच्या प्रमेयानुसार. काय प्रमेय आहे की चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन. आता कोणकोणते सम्मुख कोन उदाहरणार्थ पहा हा एक घेतला आपण अँगल BAD याच्याशी असणारा जो काही सम्मुख कोन जो आहे तर तो सम्मुख कोन कोणता असणार दुसरा BCD. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे कसे असतात सप्लिमेंटरी असतात पूरक असतात. पूरक असतात म्हणजे या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती दाखवायची आपल्याला 180 अंश त्या ठिकाणी दाखवायची. आणि म्हणून पहा therefore angle BAD plus angle BCD is equal to 180 degree. इक्वेशन नंबर 1 पुढून दिलं बाय द थेरम ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल चक्री चौकोनाचं असणार ते काही प्रमेय जे आहे तर त्या प्रमेय. आता पुढे की फ्रॉम इक्वेशन 1 and 2 की इक्वेशन 1 आणि 2 मध्ये काय दिसतं आपल्याला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 यांच्या असणाऱ्या काय राईट साईड जे आहे तर त्या राईट साईड कशा दिसतात इक्वल आहेत उजव्या बाजू त्या ठिकाणी समान आहेत सारख्याच आहेत. आणि म्हणून काय म्हणून आपण डाव्या बाजू ज्या आहेत तर त्या डाव्या बाजू त्या ठिकाणी सारख्या. आणि म्हणून पहा की अँगल या ठिकाणी दिसतंय की अँगल BCE प्लस अँगल BCD इज इक्वल टू याची राईट साईड आहे अँगल BED प्लस अँगल BCD. उजव्या बाजू सारख्या म्हणून डाव्या बाजू सारख्या. आता याच्यामध्ये काय काय कॅन्सल होते त्याचा आपल्याला विचार करायचा फार. या ठिकाणी अँगल BCD आणि अँगल BCD कॅन्सल त्या ठिकाणी होऊ शकतो एकमेकांना त्या ठिकाणी जात. आता गेले तर काय शिल्लक राहते पहा की अँगल BCE इज इक्वल टू अँगल BAD. म्हणजे काय राहिले पहा की अँगल BCE आणि अँगल BAD म्हणजे या कोणाचं माप आणि या कोणाचं माप कसं दिसतंय आपल्याला त्या ठिकाणी सारखंच आहे. दोन्ही कोणांचे माप सारखीच आहे. दोन्ही कोणांचे माप सारखीच आहे याचा अर्थ ते कसे असले पाहिजे कॉन्ग्रंट असले पाहिजे एकरूप त्या ठिकाणी असले पाहिजे. अँड देअरफॉर अँगल BCE कॉन्ग्रंट अँगल BAD असं आपल्याला त्या ठिकाणी ते सिद्ध करता येते. त्याच्यानंतर पुढे आपल्याला पाहिजे कॉन्व्हर्स ऑफ क्वाड्रिलॅटरल थेरम. चक्रीय चौकोनाचे असणारे जे काही प्रमेय आपण पाहिले तर त्या प्रमेयाचा व्यत्यास जे आहे तर ते व्यत्यास आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे थेरम किंवा कॉन्व्हर्स. इफ ए पेअर ऑफ अपोजिट अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल इज सप्लिमेंटरी द क्वाड्रिलॅटरल इज सायकलिक. आता काय सांगितलं की असणारा जो काही चक्रीय चौकोन जे आहे
या चक्रीय चौकोनाचे अपोजिट अँगल, हे दोन अपोजिट अँगल आपण घेतले आणि हे जे काही अपोजिट अँगल जे आहे तर ते कसे असतील, सप्लिमेंटरी असतील. म्हणजे या ठिकाणी या दोन सम्मुख कोनांच्या मापांची बेरीज जर 180 अंश जर असेल तर काय, हा दिलेला जो काही चौकोन जो आहे तर तो दिलेला चौकोन कोणता असणार आहे, सायकलिक, म्हणजे त्या ठिकाणी चक्रीय चौकोन असतो. पहा की चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन जर पूरक असतील तर तो चौकोन कोणता असतो, चक्रीय चौकोन त्या ठिकाणी असतो. पहा त्याच्यामध्ये गिव्हन मध्ये काय काय दिलेले पहा की इन ट्रँगल ABCD, बरोबर, की चौकोन ABCD मध्ये काय दिलेले, हे दोन सम्मुख कोन. कोणते दोन सम्मुख कोन, तर अँगल DAB प्लस अँगल BCD या दोन सम्मुख कोनांच्या मापांची बेरीज किती दाखवायची आपल्याला, सप्लिमेंटरी दाखवायची, म्हणजे 180 अंश त्या ठिकाणी आहे असं त्या ठिकाणी आपल्याला पक्षामध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे. पण गिव्हन मध्ये काय दिलेलं आहे, तर इन क्वाड्रिलॅटरल कोणता, ABCD काय म्हणता येईल आपल्याला की अँगल DAB किंवा हा आपण दाखवू पहा, अँगल DAB प्लस अँगल हा आपल्याला दाखवायचा आहे, अँगल BCD असा आहे, सप्लिमेंटरी आहे. म्हणजे त्याचं माप जे आहे तर ते माप किती दाखवायचं आपल्याला, 180 अंश दाखवायचं. तर काय सिद्ध करायला सांगितलंय, तर क्वाड्रिलॅटरल कसा दाखवायचा आपल्याला, सायकलिक दाखवायचं. आणि म्हणून त्या ठिकाणी प्रो मध्ये काय म्हणतात आपल्याला, तर कोणता क्वाड्रिलॅटरल आहे आपल्याकडे, क्वाड्रिलॅटरल ABCD इज सायकलिक. तर दिलेला जो काही चौकोन जो आहे तर तो दिलेला चौकोन काय आहे, तर त्या ठिकाणी चक्रीय चौकोन आहे असं आपल्याला दाखवायचं. आता याच्यामध्ये प्रूफ आपल्याला लिहायचं आहे. आता प्रूफ मध्ये काय करता येईल आपल्याला, आपल्याला माहिती काय माहिती की देअर इज वन अँड ओनली वन सर्कल दॅट पासेस थ्रू द नॉन कोलिनियर पॉइंट्स. त्या ठिकाणी 3 नैकरेषीय बिंदू जर असतील तर त्या 3 नैकरेषीय बिंदूमधून काय होताना दिसते, एक आणि एकच सर्कल काय होताना दिसते, तर त्याच्यामधून जाताना दिसते. आणि म्हणून पहा पहिला आपण त्या ठिकाणी लिहिणारे काय लिहिणारे पहा की देअर इज वन अँड ओनली वन सर्कल that passes through 3 non-collinear points. आपल्याला माहिती की 3 नैकरेषीय बिंदूमधून काय होताना दिसते, एक आणि एकच वर्तुळ जे आहे तर ते काय होताना दिसते, जाताना दिसतं. बरोबर. मग आता पुढे, आणि देअरफॉर ए सर्कल पासेस थ्रू, काय म्हणता येईल आपल्याला, DAB, आणि म्हणून त्या ठिकाणी 3 नैकरेषीय बिंदू जे आहेत तर कोणते, DAB, म्हणजे ए सर्कल पासेस थ्रू द पॉइंट DAB, काय म्हणू आपण, आणि देअरफॉर द सर्कल passes through the points कोणते, D, A and B. आणि म्हणून जे काही 3 नैकरेषीय बिंदू जे आहेत तर त्या 3 नैकरेषीय बिंदूमधून काय होताना दिसते, वर्तुळ जे आहे तर ते वर्तुळ त्या ठिकाणी जाईल. पुढे, लेट अस अस्युम दॅट द फोर्थ व्हर्टेक्स C does not lie on the circle. चौथा असणारा हा जो काही बिंदू जो आहे तर तो चौथा बिंदू त्या ठिकाणी वर्तुळ जे आहे तर त्या वर्तुळावर त्या ठिकाणी नाही असं आपण त्या ठिकाणी मानू. पुढे,
की लेट अस assume that the fourth vertex C does not lies on the circle. आपण असं त्या ठिकाणी मानूया की चौकोनाचा असणारा जो काही चौथा बिंदू सी जो आहे तर तो त्या ठिकाणी वर्तुळावर त्या ठिकाणी नाही. मग आता वर्तुळावर जर नसेल तर काय सांगता येईल, इट लाईज आयदर इन द इंटेरियर आर इन द एक्सटेरियर ऑफ द सर्कल. मग हा जो काही चौथा बिंदू जो आहे तर तो चौथा बिंदू एकतर त्या ठिकाणी वर्तुळाच्या आतमध्ये असेल किंवा वर्तुळाच्या पुढे असेल तर त्या ठिकाणी बाहेर असेल. आणि देअरफोर इथेच लिहितो पहा, देअरफोर it lies either in interior or exterior of the circle. आणि म्हणून तो चौथा बिंदू एकतर काय होईल, वर्तुळाच्या आतमध्ये असेल किंवा वर्तुळाच्या त्या ठिकाणी बाह्य भागामध्ये असेल. आता पुढे सपोज सी लाईज इन द एक्सटेरियर ऑफ द सर्कल. या ठिकाणी आपण काय दाखवलेलं, सी बिंदू कुठे दाखवलेलं, वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये त्या ठिकाणी दाखवले. पुढे सपोज सी लाईज इन द एक्सटेरियर ऑफ द सर्कल. समजा सी बिंदू जो आहे तर तो सी बिंदू काय केलेला पण वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये त्या ठिकाणी आहे असं आपण त्या ठिकाणी दाखवलं. पुढे आता पुढे काय दाखवता येईल की लेट ई बी द पॉइंट व्हेअर द लाईन डीसी इंटरसेक्ट द सर्कल. आणि म्हणून पुढे काय म्हटलं आपण की काय सांगतंय की लेट ई बी द पॉइंट व्हेअर द लाईन सी डी इंटरसेक्ट द सर्कल. काय म्हणतोय मी तर काय म्हणतोय की लेट ई बी द पॉइंट, लेट ई बी द पॉइंट व्हेअर लाईन सी डी इंटरसेक्ट्स द सर्कल. काय सांगितलंय की सीडी ही जी काही लाईन जी आहे तर ती सीडी लाईन या ठिकाणी वर्तुळ जे आहे तर त्या वर्तुळाला ज्या ठिकाणी छेदते तर त्याला काय नाव देऊ आपण त्या ठिकाणी ई. हे जे काही नाव जे आहे तर ते ई हे नाव त्या ठिकाणी आपण देऊ. बरोबर. पुढे आता काय करू, पुढे ड्रॉ सेगमेंट बी. मग आपण काय करू, सेगमेंट बी जो आहे तर तो बी त्या ठिकाणी काढू. पहा सेगमेंट बी मी त्या ठिकाणी काढतो. तुटक रेषेने त्या ठिकाणी दाखवते, डॉट डॉट लाईन त्या ठिकाणी तो सेगमेंट जो आहे तर तो सेगमेंट त्या ठिकाणी बरोबर. पुढे की ड्रॉ सेगमेंट बीई. पुढे काय केलेलं आपण, सेगमेंट बी जो आहे तर तो सेगमेंट बी त्या ठिकाणी बरोबर. मग आता हा जो काही बिंदू जो आहे तर तो बिंदू या ठिकाणी आपण वर्तुळावर काढला. मग आता वर्तुळावर जर चारीच्या चारी जर बिंदू त्या ठिकाणी जर असेल तर पहा की क्वाड्रिलॅटरल ए बी ई डी हा काय असला पाहिजे तर त्या ठिकाणी सायकलिक असला पाहिजे. आणि देअरफोर क्वाड्रिलॅटरल ए बी ई डी इज ए सायकलिक. कशावरून तर डेफिनेशन, चक्री चौकोनाची डेफिनेशन आपल्याला माहिती. चक्री चौकोनाची व्याख्या काय तर ते चौकोनाचे चारीच्या चारी बिंदू कुठे असतील, वर्तुळावर जर असतील तर तो चौकोन काय असतो तर त्या ठिकाणी चक्रीय चौकोन असतो. बरोबर. मग आता हा जर त्या ठिकाणी चक्रीय चौकोन जर असेल तर आपल्याला त्या ठिकाणी बाय द थेरम ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल
चक्रीय चौकोनाचं असणारे काही प्रमेय जे आहे तर त्या प्रमेयनुसार काय असते, सम्मुख कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश त्या ठिकाणी असते. बरोबर. आणि म्हणून त्या ठिकाणी पुढे मी लिहितो, therefore by the theorem of cyclic quadrilateral, चक्रीय चौकोनाचा असणारे काही प्रमेय जे आहे तर त्या प्रमेयानुसार काय प्रमेय आहे की चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक कोन असतात. ज्या ठिकाणी अँगल DAB चं माप आणि अँगल कोणता, पुन्हा DEB चं माप, म्हणजे या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज काय म्हणतोय मी त्या ठिकाणी, या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती दाखवायची आपल्याला त्या ठिकाणी, 180 अंश. म्हणून त्या ठिकाणी पहा की अँगल DAB प्लस याच्याशी सम्मुख हा असणार आहे प्लस अँगल BED इज इक्वल टू 180. कशावरून, चक्रीय चौकोनाचं असणारे काही प्रमेय आहे की चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण कसे असतात, परस्परांचे त्या ठिकाणी पूरक कोण त्या ठिकाणी असतात. याला आपण काय म्हणू, इक्वेशन नंबर 1 त्या ठिकाणी. बरोबर. मग आता पुढे आपल्याला त्या ठिकाणी गिव्हन जे आहे तर त्या गिव्हन मध्ये काय दिलेले पहा की अँगल DAB प्लस अँगल BCD चं माप किती दिलेले, 180 अंश त्या ठिकाणी. बरोबर. बट काय म्हणतोय मी की अँगल DAB प्लस अँगल BCD इज इक्वल टू 180. याला इक्वेशन नंबर 2 म्हणतो. हे करून घेतलं आपण त्या ठिकाणी गिव्हन जे आहे तर त्या गिव्हन मध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिले. बरोबर. मग आता इक्वेशन 1 आणि 2 कडे जर आपण जर पाहिलं तर याच्या राईट साइड इक्वल आहे. राईट साइड इक्वल असेल तर लेफ्ट साइड त्या ठिकाणी इक्वल आपण त्या ठिकाणी म्हणणार आहे. आणि म्हणून पुढे पहा, पुढे त्या ठिकाणी खालीच त्या ठिकाणी म्हणते फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी गेट, समीकरण 1 आणि 2 उजव्या बाजू सारख्या म्हणून डाव्या बाजू सारख्या. आणि म्हणून पहा मी काय म्हणतोय की अँगल DAB या बाजूने प्लस अँगल BED इज इक्वल टू अँगल DAB प्लस अँगल, समीकरण 1 आणि 2 वरून असं आपल्याला त्या ठिकाणी मिळालं. आता पुढे पुन्हा आपल्या लक्षात येतं की अँगल DAB आणि अँगल DAB नंतर काय होतील तर त्या ठिकाणी ते कॅन्सल होतील. कॅन्सल झाले तर शिल्लक काय राहिले पहा की अँगल BED इज इक्वल टू अँगल BCD अशा प्रकारचे त्या ठिकाणी शिल्लक राहिले. त्याला इक्वेशन नंबर आपण काय म्हणू, 3 त्या ठिकाणी. बरोबर. आता पुढे या ठिकाणी पाहता BED हा अँगल आहे. कोणता, हा अँगल आहे. पण आपल्या लक्षात येतं नसते की बट अँगल BED काय आहे, अँगल BED इज अन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रँगल कोणता, BCE. हा जो काही त्रिकोण जो आहे कोणता, BCE चा हा काय आहे तर त्या ठिकाणी एक्सटेरियर अँगल आहे. आणि म्हणून पहा पुढे काय म्हणतो मी, बट अँगल BED इज अन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रँगल BCE. पुन्हा एकदा त्या ठिकाणी लक्षात घ्या की हा जो काही कोन जो आहे हा कोन काय आहे तर BCE चा काय आहे, बाह्य कोन त्या ठिकाणी. बरोबर. आता तो जर बाह्य कोन जर असेल तर एक्सटेरियर अँगल थेरम नुसार म्हणजे बाह्य कोनाच्या प्रमेयानुसार काय असेल तर त्या ठिकाणी पहा की अँगल
BED हा जो काय असणार तो काय अँगल जो आहे BED हा BED कसा असणार आहे ग्रेटर दॅन अँगल BCD हा कसा असेल BCD पेक्षा त्या ठिकाणी जास्त असेल. ते कुठून लिहिलं आपण हे तर बाय या ठिकाणी बाय काय म्हणता येईल आपल्याला एक्सटेरियर अँगल थेरम. एक्सटेरियर अँगल थेरम बाह्य कोनाच्या प्रमेयानुसार काय दाखवलं आपण बीईडीचं माप जे आहे तर ते कसं दाखवलेले बीसीडीच्या मापापेक्षा कसं दाखवलेले जास्त दाखवलेले. परंतु इक्वेशन 3 मध्ये जर आपण पाहिलं तर या दोघांची मापं कशी आली तर त्या ठिकाणी सारखीच त्या ठिकाणी आली. याचाच अर्थ काय धिस कॉन्ट्रॅडिक्ट स्टेटमेंट 3 काय सांगता येईल की धिस कॉन्ट्रॅडिक्ट इक्वेशन 3. परंतु हे जे काय आपल्याला लिहिलेलं जे काही विधान जे आहे तर ते विधान काय दिसतंय तर इक्वेशन 3 जे आहे तर त्याच्या विरोधी त्या ठिकाणी दिसतंय. इथे 3 मध्ये काय सांगितलं इक्वल दाखवलेलं आपण काय सांगितलं हे बीईडी कसं आहे तर याच्यापेक्षा त्या ठिकाणी मोठा. म्हणजे याचाच अर्थ आपल्याला सांगता येईल की पॉइंट सी डज नॉट लाय इन द एक्सटेरियर ऑफ द सर्कल. काय सांगता येईल आणि देअरफॉर पॉइंट सी does not lie in the exterior of the circle. याचाच अर्थ बिंदू सी जो आहे तर तो सी काय असेल वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये त्या ठिकाणी नसेल. बरोबर. पुढे सिमिलरली त्याच पद्धतीने इट कॅन बी शोन दॅट इट कॅन बी शोन an assumption of C in the interior of the circle also leads to contradiction. काय सांगतोय कॉन्ट्रॅडिक्शन. जसं आपण दाखवलं की शी बिंदू जो आहे तर तो शी बिंदू वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये नाही. तशाच पद्धतीनं हा जो काही शी बिंदू जो आहे तर तो शी बिंदू जरी आपण त्या ठिकाणी वर्तुळाच्या अंतर्भागामध्ये जरी दाखवला तरी ते काय होता नसते तर ते आपलं जे काही स्टेटमेंट जे आहे तर त्या स्टेटमेंटचे काय आता नसते विरोधाभासामध्ये येता नसते म्हणजे उलट त्या ठिकाणी. याचाच अर्थ हा जो काही सी बिंदू जो आहे तर तो सी बिंदू कुठे असला पाहिजे हा या ठिकाणी पुढे आपल्याला शेवटच्या ठिकाणी लिहिता येईल देअरफॉर की सी कॅन नॉट lie in the interior of the circle. म्हणजे सी बिंदू जो आहे तर तो सी बिंदू वर्तुळाच्या अंतर्भागामध्ये सुद्धा त्या ठिकाणी नसेल. मग आता अंतर्भागामध्ये जर नसेल तर तो कुठे असला पाहिजे वर्तुळावर त्या ठिकाणी असला पाहिजे. आणि देअरफॉर पॉइंट सी लाईज ऑन द सर्कल. याचाच अर्थ तो बिंदू सी जो आहे तर तो सी कुठे असला पाहिजे वर्तुळावर त्या ठिकाणी असला पाहिजे. मग आता सी बिंदू जर त्या ठिकाणी वर्तुळावर जर असेल तर काय सांगता येईल पहा की पॉइंट ए बी त्याच्यानंतर हा कुठे असेल वर्तुळावर जर असेल तर सी आणि डी लाईज ऑन द सेम सर्कल. आणि देअरफॉर पहा काय म्हणता येईल की पॉइंट ए बी सी
and D lies on the same circle. सी बिंदू जर त्या ठिकाणी वर्तुळाच्या बाह्य भागातही नाही, अंतर्भागात नाही, तर तो कुठे असेल, वर्तुळावर असेल. वर्तुळावर जर असेल तर ए बी इथला हा त्या ठिकाणी ईच्या जागी सी असेल आणि डी असेल, म्हणजे ते एकाच वर्तुळावर. आणि एकाच वर्तुळावर जर असतील तर आपल्याला माहिती काय माहिती, देअरफॉर क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज ए सायकली. याचाच अर्थ हे जे काही चौकोन जो आहे एबीसीडी जो आहे तर तो एबीसीडी कुठं असला पाहिजे, तो एबीसीडी जो आहे तर तो कसा असला पाहिजे, चक्रीय चौकोन त्या ठिकाणी असला पाहिजे. येथे अशा पद्धतीने हे जे काही थिअरम जे आहे तर त्या थिअरमची आपल्याला त्या ठिकाणी प्रूफ जो आहे तर तो प्रूफ त्या ठिकाणी देता येईल. याच्यानंतरचा भाग आपण पुढील तासाला पाहू. धन्यवाद.